तर विद्यार्थी मित्रांनो, द नेकलेसच्या सेकंड पार्टमध्ये आता आपण आलेलो आहोत. तर आता आपण सेकंड पार्ट बघूया. दे लुक्ड इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस, इन द फोल्ड्स ऑफ हर क्लोथ, इन हर पॉकेट, एव्हरीवेअर, बट दे कुड नॉट फाइंड इट. दे लुक्ड इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस, आणि त्यांनी जे काही ड्रेसच्या घड्या होत्या त्या घड्यामध्ये पाहिलं. दे लुक्ड इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस, इन द फोल्ड्स ऑफ हर क्लोथ, इन द फोल्ड्स ऑफ हर क्लोथ, इट इज अ फ्रेज, राईट, अ गारमेंट ओन ओव्हर अदर क्लॉथ्स. आणि जो काही दुसरा या ठिकाणी गारमेंट घातलेला असतो तो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पाहिलं. इन हर पॉकेट्स, इन हर पॉकेट, आणि पॉकेटमध्ये पाहिलं. एव्हरीवेअर, आणि दे लुक्ड एव्हरीवेअर बट दे कुड नॉट फाइंड इट, म्हणजे दे वेअर अनेबल टू फाइंड इट. आणि त्यांना तो ड्रेस या ठिकाणी तो जे काही नेकलेस होता, बट दे कुड नॉट फाइंड इट, दे वेअर अनेबल टू फाइंड इट, त्यांना ते सापडू शकलं नाही. आलं लक्षात, कारण त्यांना ते सापडलं नाही. त्यांनी दे लुक्ड एव्हरीवेअर, त्यांनी सगळीकडे पाहिलं, बट दे कुड नॉट फाइंड इट. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड. आणि ॲट दॅट टाईम हर हजबंड आस्क्ड अ क्वेश्चन, आर यू शुअर, तुला खात्री आहे का. यू स्टील हॅड टू, her husband asked a question, are you sure you still had it on when you left the hall. तुला खात्री आहे का की तू जेव्हा ते हॉल सोडला होतास तेव्हा तो तुझ्याजवळ होता. when you left the hall, yes, yes, I touched it in the hall at the ministry. And she told that she touched it in the hall at the ministry. आणि मिनिस्टरीच्या हॉलमध्ये, त्या हॉलमध्ये तिनं या ठिकाणी त्याला स्पर्श केला होता असं तिनं सांगितलं. शी टोल्ड दॅट शी टच्ड इट इन द हॉल ॲट द मिनिस्टरी, बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वूड हॅव हर्ड इट फॉल. इट मस्ट बी इन द कॅब. इफ यू हॅड लॉस्ट, जर तो तू हरवला असतास. इफ यू हॅड लॉस्ट, इट इज अ पास्ट परफेक्ट टेन्स. इन द इट इन द स्ट्रीट, जर तू रस्त्यामध्ये हरवला असतास तर वी वूड हॅव हर्ड इट, म्हणजे आपल्याला ऐकू आलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सिम्पल पास्ट परफेक्ट टेन्स वापरला आहे पहिल्या वाक्यामध्ये बघा. हॅड लॉस्ट, आणि या ठिकाणी काय वूड हॅव हर्ड, म्हणजे वूड हॅवची रचना वापरण्यात आलेली आहे. म्हणजे कधी लक्षात ठेवा की जेव्हा इकडं पास्ट परफेक्ट टेन्स असतो तेव्हा इकडं काय असतं, वूड हॅव असतं. म्हणजे म्हणून या ठिकाणी पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी वापरण्यात आलेलं आहे. इफ यू, जर म्हणजे कंडिशनल सेंटेन्स आहे की नाही. इट इज कॉल्ड अ कंडिशनल क्लॉज. इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट, लक्षात, हे पहिलं क्लॉज कोणतं आहे तर या ठिकाणी सबऑर्डिनेट आहे. आणि वी वूड हॅव हर्ड इट फॉल, आपल्याला ऐकू आला असता कशाचा, पण या ठिकाणी आवाज ऐकू आला असता पडण्याचा. लक्षात, अशा प्रकारे ते एकूण एकाला बोलायला लागलेले आहेत. म्हणजे इथं दोन क्लॉज आपल्याला दिसत आहेत. एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि एक मेन क्लॉज आहे. पहिला सबऑर्डिनेट आहे म्हणजे कोणता, इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि त्याच्या पुढं कोणता आहे, मेन क्लॉज आहे. बट इट इज अ कंडिशनल क्लॉज, म्हणजे इट इज कॉल्ड अ ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. इट मस्ट बी इन द कॅब, आणि इट मस्ट बी इन द कॅब. आणि ते म्हणायला लागलेत की नक्कीच तो डायमंड नेकलेस आहे. द डायमंड नेकलेस मस्ट बी इन द कॅब. तो कुठं असावा, कॅबमध्ये असावा. म्हणजे ज्या गाडीमधून ते आले होते त्या गाडीमध्ये असावा असं त्यांना वाटलं. यस, यस, दॅट्स प्रोबॅबली इट. आणि दे वर थिंकिंग ऑन दॅट इश्यू, त्यावर ते विचार करत होते. डिड यू टेक हिज नंबर, डिड यू टेक हिज नंबर, तू त्याचा नंबर घेतलास का. आता हाऊ इज इट पॉसिबल, नो वन कॅन टेक दॅट नंबर, कोणी नंबर घेऊ शकणार नाही. तशा प्रकारे यांनी नंबर घेतला नाही. नो नो, तो म्हणाला नाही. दे स्टिअर्ड ॲट इच अदर स्टंड, आणि त्या दोघांनी एकमेकाकडं पाहिलं. दे स्टिअर्ड म्हणजे काय, टकलावून पाहणे. ॲट इच अदर, इच अदरचा वापर केव्हा केला जातो, जेव्हा दोघांसाठी वापरलं जातं. नाहीतर या ठिकाणी वन अनदर वापरलं गेलं असतं. दे स्टिअर्ड ॲट इच अदर, त्या दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि कसे झाले, दे स्टर्न्ड, आणि ते सुन्न झाले. ॲट लास्ट लॉझेल पुट हिज क्लॉथ ऑन अगेन, आणि शेवटी मिस्टर लॉझेल यांनी आपले कपडे पुन्हा चढवले. पुट हिज क्लॉथ ऑन, पुट ऑन म्हणजे काय, चढवणे. ॲट लास्ट
लॉजेल पुट हिज क्लॉथ ऑन अगेन. शेवटी पुन्हा त्यांनी आपले कपडे चढवले. आय एम गोईंग बॅक. आणि ही टोल्ड दॅट ही वॉज गोईंग बॅक. ही सेड दॅट ही वॉज गोईंग बॅक. आणि ते म्हणाले की आता मी चाललेलो आहे. ओव्हर द होल रूट वी वॉक्ड अँड सी इफ आय कॅन फाइंड इट. ज्या रस्त्यावरून आपण गेलेलो आहोत त्या रस्त्यावर जर सापडलं तर ठीक आहे. ही लेफ्ट. शी रिमेंड इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट. ही लेफ्ट आणि ते निघून गेला. म्हणजे हर हजबंड लेफ्ट अँड शी रिमेंड म्हणजे काय, राहिले. शी रिमेंड इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट. आणि जो ड्रेस घातलेला होता त्या ड्रेसमध्येच ती या ठिकाणी पूर्ण रात्रभर राहिली. हर माइंड ब्लँक अँड ॲट दॅट टाईम हर माइंड वॉज ब्लँक. म्हणजे शी वॉज नॉट थिंकिंग अबाउट अदर थॉट्स. ती तर आणखीन दुसऱ्या गोष्टीवर काही बोलत नव्हती. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock. आणि बरोबर 7 वाजता तिचा पती आला. हर हजबंड रिटर्नड म्हणजे काय, परत आला. हर हजबंड रिटर्नड इट इज सिम्पल पास्ट टेन्स. ॲट अबाउट 7 o'clock आणि बरोबर 7 वाजता. ही हॅड फाउंड नथिंग म्हणजे हर हजबंड फाउंड नथिंग, त्याला काहीच सापडलं नव्हतं. ही हॅड फाउंड नथिंग वॉज देअर म्हणजे काहीही सापडलेलं नव्हतं. ही हॅड फाउंड नथिंग इट इज अ पास्ट परफेक्ट टेन्स. काहीच सापडलं नव्हतं. आलं लक्षात. तर ही हॅड फाउंड नथिंगचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे, हॅड ही. आलं लक्षात. तर त्याला काहीच सापडलं नाही. ही वेंट टू द पोलीस to the newspaper to offer a reward and to the cab company. Everywhere the tiniest glimmer of hope led him. And he went to the police. तो पोलिसाकडे गेला. To the newspaper to offer a reward. आणि वर्तमानपत्र जे आहे त्या वर्तमानपत्रामध्ये तो या ठिकाणी कोणाला बक्षीस देण्यासाठी गेला. बट टू द कॅब कंपनीज आणि ज्या गाड्याच्या कंपन्या होत्या त्या कंपन्याकडे गेला. एव्हरीवेअर म्हणजे ही वेंट एव्हरीवेअर अँड द टायनेस्ट ग्लिमर ऑफ होप लेड हिम. आणि ही थॉट दॅट ही विल फाइंड. म्हणजे होप इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. यू नो दॅट होप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अँड होप इज अ बर्ड फॉर ह्युमन बीइंग. माणसाला आशा असते आणि त्याला वाटत होतं की कुठं ना कुठंतरी या ठिकाणी आपल्याला तो हार सापडेल. द टायनेस्ट ग्लिमर ऑफ होप, एक छोटीशी आशा. काय होती, एक छोटीशी आशा आहे की नाही. म्हणजे थोडीशी आशा असते माणसाच्या जीवनामध्ये. तशी द टायनेस्ट ग्लिमर ऑफ होप लेड हिम. आणि त्याला छोटीशी आशा समोर होती. पण शी वेटेड ऑल डे इन अ डिस्पेअर ॲट दिस फ्राइटफुल डिझास्टर. शी वेटेड ऑल डे. आणि मॅथल्डी वेटेड ऑल डे. तिनं पूर्ण दिवस पाहिलं. इन अ डिस्पेअर ॲट दिस फ्राइटफुल डिझास्टर. अँड दॅट वॉज अ डिझास्टर, दॅट वॉज अ ट्रबल ऑर दॅट वॉज अ प्रॉब्लेम इन हर लाईफ. तिच्या जीवनामध्ये ही अतिशय भयंकर अशा प्रकारची समस्या निर्माण झाली होती. लॉजेल रिटर्नड इन द इव्हिनिंग. आणि लॉजेल रात्री परतले. लॉजेल रिटर्नड इन द इव्हिनिंग अ हॉलो पेल फिगर. आणि ही रिटर्नड इन द इव्हिनिंग अ हॉलो म्हणजे काय की कुठल्याही रिकामेपणी, एम्प्टी माइंडेड. आणि पेल फिगर, निस्तेज चेहऱ्यानं. ही हॅड फाउंड नथिंग, काही सापडलं नव्हतं. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड ही सेड. आणि ही सेड दॅट यू मस्ट राईट, यू हॅड टू राईट टू युअर फ्रेंड. म्हणजे तू तुझ्या मैत्रिणीला आता लिहायला पाहिजे. म्हणजे हर फ्रेंड, तुझ्या मैत्रिणीला तू लिहायला पाहिजेस. टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लास्प ऑफ हर नेकलेस अँड दॅट यू आर हॅविंग इट मेंडेड. आणि टेल हर, तिला सांग की टू टेल हर यू हॅव ब्रोकन म्हणजे शी हॅड ब्रोकन, तिनं तोडलेलं आहे असं तिनं सांगावं. असा पतीनं या ठिकाणी सजेशन दिलं. यू हॅव ब्रोकन इट इज अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. द क्लास्प ऑफ हर नेकलेस, आणि तिचा नेकलेस तुझ्याकडून तुटल्या गेलेला आहे. यासाठी तू काय कर, तिला कळव. अँड दॅट यू आर हॅविंग इट मेंडेड, आणि तुला तो शिवून द्यायचा आहे. इट विल गिव्ह अस टाईम टू लुक समवर. आणि इट विल गिव्ह अस म्हणजे आपल्याला वेळ मिळेल. लक्षात. दे वर डिस्कसिंग अबाउट दॅट ट्रबल, त्या चिंतेवर, त्या प्रॉब्लेमवर ते विचार करत होते. इट विल गिव्ह अस म्हणजे इट इज अ सिम्पल फ्युचर टेन्स. गिव्ह अस टाईम टू लुक समवर, आणि जास्तीत जास्त आपल्याला पाहण्यासाठी वेळ मिळेल. शी रोट ॲज ही डिक्टेड, जसं त्यानं सांगितलं तसं तिने लिहिलं.
as he dictated. जसं सांगितलं तसं तिनं लिहिलं. ॲट द एंड ऑफ 1 वीक. आणि एक आठवडा संपला. दे हॅड लॉस्ट ऑल होप. म्हणजे दे थिंक दॅट ऑर दे थॉट दॅट नेकलेस विल फाउंड देम. त्यांना वाटतं होतं की दॅट नेकलेस विल फाइंड देम. त्यांना वाटत होतं की ते नेकलेस त्यांना सापडेल. अँड दॅट वॉज नॉट पॉसिबल. आता ती गोष्ट शक्य नव्हती. दे हॅड लॉस्ट ऑल होप. आणि पूर्ण आशा त्यांनी गमावलेली होती. दे हॅड लॉस्ट ऑल होप. They had lost. It is a past perfect tense. And Lozel, who suddenly looked aged, declared, "We must consider how to replace the jewel." We must consider. आता आपण विचार करायला पाहिजे. How to replace the jewel. हा दागिना कसा परत करायचा याचा आपण विचार करायला पाहिजे. And so they went from jeweler to jeweler. And so they went म्हणजे काय, ते गेले. कुठे गेले? फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर. एका दुकानावरून दुसऱ्या दुकानावर, एका सोन्याच्या दुकानावरून दुसऱ्या दुकानावर ते गेले. and looking for a necklace like the other one. आणि they were looking for a necklace like the other one, consulting their memories. And they were suggesting, or they were thinking their memories, both sick with a grief and anguish. And there was a grief, dukh hota, sadness and anguish and anger was there in their mind, but they were not finding that necklace. And that was the last time of a trouble in a shop at the Palace Royal. And they found a string of diamond. आणि तिथं त्यांना सापडलं. They found a string of diamonds which seemed to be exactly what they were looking for. आणि जे त्याचा शोध घेत होते तशाच प्रकारचा नेकलेस त्यांना तिथं दिसला. It was worth 40,000 francs. आणि त्याची किंमत 40,000 फ्रँक होती. It was worth म्हणजे काय, मूल्य. It was worth 40,000 francs. They could have it for 36,000. आणि त्यांच्याकडं they could have it for 36,000. आणि त्यांना वाटत होतं की हा 36,000ला या ठिकाणी मिळावा. अशा प्रकारची त्यांची अपेक्षा होती. That was the expectation of husband and wife. So they begged the jeweler not to sell it for 3 days. And they requested. बेगड म्हणजे काय, विनंती केली. याचना केली. They requested the jeweler. आणि काय रिक्वेस्ट केली? not to sell म्हणजे काय, विकू नका. to eat for 3 days. 3 दिवसासाठी कोणालाही तो विकू नका, अशा प्रकारची विनंती त्यांनी त्या दुकानदाराला केली. And they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. And they made an arrangement. आणि त्यांनी एक व्यवस्था केली. That he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यापर्यंत जर तो नेकलेस सापडला तर तो या ठिकाणी त्यांना ते 42,000 रुपये परत देतील. अशा प्रकारच्या अरेंजमेंटवर त्यांनी तो हार घेण्याचं ठरवलं. लॉझेल हॅड 18,000 francs which his father had left him and he would borrow the rest. लॉझेल हॅड 18,000 francs. आणि लॉझेल यांच्याकडं किती होते आता? हॅड 18,000 francs. त्यांच्याकडे 18,000 francs होते. जे की हिज फादर हॅड लेफ्ट हिम. आणि त्यांच्या वडिलांनी ते ठेवलेले होते. फादर हॅड लेफ्ट हिम म्हणजे फॉर सम टाईप्स ऑफ द नेसेसिटीज, काही गरजासाठी. ही वूड बॉरो द रेस्ट अँड ही डीड बॉरो. आणि त्यानं ते उसने घेतले. ही डीड बॉरो. ही गेव नोट्स, मेड रुइनस ॲग्रीमेंट, डेल्ट विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर. आणि प्रत्येक सावकाराकडे
त्यांनी काही ना काहीतरी मागणी केली आणि करार केला. देन he went to get a new necklace, and then he went to get a new necklace, and her husband went to get is a to infinitive the necklace, आणि नेकलेस घेण्यासाठी ते परत गेले. and laid down on the jeweler counter 36,000 francs, आणि त्यांनी 36,000 रुपये त्याच्यावर ठेवले. when Madame Loisel took the necklace back, जेव्हा मॅडम लॉझेल यांनी तो नेकलेस परत घेतला, took the necklace back, मॅडम फॉरेस्टियर सेड कोल्डली, आणि अशांतपणे त्या म्हणाल्या, you should have returned it sooner. I might have needed it. You should have returned it sooner. कदाचित तू या ठिकाणी तो लवकर परत करायला पाहिजे होता. I might have needed it. कदाचित मला त्याची गरज लागली असती. म्हणजे दॅट वॉज अ लेस पॉसिबिलिटी. might have needed it. might have आणि should have. आलं लक्षात? जसं would have असं सांगितलेलं होतं मी तुम्हाला, तसं इथं काय वापरण्यात आले, should have returned, करायला पाहिजे होता. आणि I might have needed it म्हणजे she might have needed it, तिला गरज लागली असती असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. पण बघा काय झालं. फ्रॉम देन ऑन Madame Loisel knew the horrible life of the very poor, but she played her part heroically. The dreadful debt must be paid. She would pay it, and they dismissed their maid. They changed their lodging. They rented a garret under the roof. From then on, and what was happened after that? Madame Loisel knew the horrible life of the very poor. And Madame Loisel knew the horrible life. Horrible म्हणजे काय, भयंकर अशा प्रकारचं जीवन of the very poor. But she played her part heroically. आणि तिनं अतिशय तो काय आपला जो भाग होता, एक जीवनाचा भाग होता, तो पूर्ण केला. The dreadful debt must be paid. आणि भयंकर अशा प्रकारचं जे कर्ज होतं ते परत केलं गेलं होतं. And she would pay it. They dismissed their maid. आणि त्यांनी आपली नौकरीण जी होती तिला काढून टाकलं होतं. दे चेंज देअर लॉजिंग. त्यांनी त्यांची लॉजिंग बदललं होतं. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. आणि आता ते किरायाच्या घरामध्ये राहत होते. बघा लक्षात घ्या, व्हॉट वॉज द सिच्युएशन ऑफ मॅथल्डी लॉझेल. बिकॉज एक्सपेक्टेशन वॉज देअर. अपेक्षा खूप होत्या. आलं लक्षात? अपेक्षा असणं योग्य आहे, पण वर expectation is not good in our life. She came to know the drudgery of housework, the odious labor of the kitchen. She washed the dishes, the 30 linen. She carried the garbage down to the street every morning and carried up the water, stopping at each landing to catch her breathe and dress like a commoner, and she had to bargain at market, quarrel, and face insult over every miserable soul. And she came to know the drudgery of housework. आणि आता तिला घरातले कामं करावं लागू लागले. The odious labor of the kitchen. आणि घरात न आवडणारं काम आता तिला करावं लागत होतं. She washed the dishes. तिनं डिशेस धुतल्या. She washed the dishes, the dirty linen, and she carried the garbage down to the street every morning. And she carried the garbage. एवढंच नाही तर तिनं रस्त्यावरला कचरा जमा केला. She carried the garbage down to the street every morning, and she was going to carry the garbage. आणि ती कचरा गोळा करण्यासाठी जात होती. Down the street every morning and carried up the water, stopping to each landing to catch her breath and dressed like a commoner. And now she was wearing a dress like a commoner. आणि अतिशय सामान्यासारखे ड्रेस ती घालत होती. she had to bargain at a market. आणि एवढंच नाही तर ती आता सौदा करू लागली, बार्गेन करत होती. at a market and quarrel and face insult to her every miserable soul. छोट्या छोट्या पैशासाठी. सो म्हणजे काय तर या ठिकाणी फ्रेंच कॉईन ऑफ अ लो व्हॅल्यू यूज्ड इन द पास्ट. भूतकाळामध्ये वापरल्या जाणारा या ठिकाणी
अतिशय कमी किमतीचं नाणं, या नाण्यासाठी ती आता भांडण करू लागली, सौदा करत होती आणि बार्गेन करत होती. पण काय होत होतं बघा की फेस इन्सल्ट टू हर एव्हरी मेजरेबल सो इच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स. आणि इच मंथ प्रत्येक महिन्याला दे हॅड टू म्हणजे काय, त्यांना परत करायचं होतं, टू पे सम लोन्स, आणि काही पैसे त्यांना द्यावं लागत होते. हॅड टू आलं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा, हॅड टू म्हणजे काय, तर करावंच लागत होतं, म्हणजे इट इज अ कंपल्शन फॉर देम. आलं लक्षात. दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू अदर अँड गेट मोर टाईम. आणि त्याच्यात त्यांना खूप वेळ लागला, म्हणजे दे लॉस्ट लॉट ऑफ टाईम अँड दे वेस्ट लॉट ऑफ टाईम इन देअर लाईफ. हर हजबंड वर्कड एक्स्ट्रा एव्हरी इव्हनिंग डुईंग अकाउंट्स फॉर अ ट्रेड्समॅन. आणि हर हजबंड वर्कड एक्स्ट्रा, आणि तिच्या पतीलासुद्धा खूप काम करावं लागलं, एव्हरी इव्हनिंग डुईंग अकाउंट्स फॉर अ ट्रेड्समॅन and often late into the night, and he sat copying a manuscript at 5 soles a page. And he sat copying a manuscript, हस्तलिखित, एक हस्तलिखित तो या ठिकाणी 5 सोला करत होता, आणि अतिशय कमी पैशामध्ये त्याला ते काम करावं लागलं. and this life lasted 10 years. आणि अशा जीवनामध्ये त्यांना 10 वर्ष लागले. ॲट धिस लाईफ लास्टेड 10 years अँड दे लिव्ड अ 10 year लाईफ ॲट द एंड ऑफ 10 years. आणि अशा प्रकारे 10 वर्षाचा अंत झाला, 10 वर्ष संपले. आणि बघा लक्षात घ्या की व्हॉट वॉज द लाईफ ऑफ अ 10 year. 10 वर्षाचं जीवन कसं होतं. ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग. आणि 10 वर्षामध्ये त्यांनी सगळं कर्ज परत केलं, इवन द इंटरेस्ट, आणि याजासहित त्यांनी परत केलं. मॅडम लॉझेल लुक्ड ओल्ड नाव, अँड नाव मॅडम लॉझेल वॉज नॉट लुकिंग यंग, शी वॉज नॉट चार्मिंग, शी वॉज नॉट प्रिटी, अँड नाव शी वॉज लुक्ड ओल्ड नाव. आणि आता ती अतिशय म्हातारी दिसत होती. ऑफन शी ब्रूडेड ओव्हर द पास्ट. what would have happened if she had not lost that necklace. बघा लक्षात घ्या, इथं सुद्धा काय म्हटलेलं आहे की कंडिशनल सेंटेन्स आहे. व्हॉट वुड हॅव हॅपन्ड, काय घडलं नसतं, काय घडलं असतं. इफ शी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस, जर तिनं तो नेकलेस हरवला नसता तर काय घडलं असतं. बघा कसं लाईफ झालं असतं तिचं. आणि आज काय झालं की अशा प्रकारे माणसाच्या जीवनामध्ये काय संकट येतील सांगता येत नाही. म्हणून हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल, आणि हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, इट इज एक्सक्लामेटरी सेंटेन्स. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज म्हणजे किती अद्भुत जीवन होतं. दॅट वॉज अ व्हेरी स्ट्रेंज लाईफ फॉर हर. हाऊ फिकल अँड हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रुइंड ऑर सेव्ड. हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रुइंड ऑर सेव्ड. One Sunday, as she was walking in the camps, Elasis suddenly she saw Madame Forestier, still young, still beautiful, still charming. And one Sunday, and एक रविवारी, she was walking in the champs, Elasis. आणि चाम्स एलासिस या ठिकाणी ती चालत जात होती. शी वॉज वॉकिंग इज द पास्ट कंटिन्युअस टेन्स. ॲज शी वॉज वॉकिंग, जशी चालत होती. वेन शी वॉज वॉकिंग इन द चाम्स, इथं आपण काय करू शकतो, ॲज सुनायचा वापर करू शकतो, नो सुनर दॅनचा सुद्धा वापर करू शकतो. तर बघा लक्षात घ्या, ॲज सून ॲज शी वॉज वॉकिंग इन द चाम्स एलासिस सडनली म्हणजे काय, अचानकपणे. शी सॉ मॅडम फॉरेस्टियर, तिनं मॅडम फॉरेस्टियरला पाहिलं. तिनं कोणाला पाहिलं, मॅडम फॉरेस्टियरला पाहिलं. पहिल्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कोणतं काय दिलेलं आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स दिलेला आहे. दुसऱ्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स देण्यात आलेला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स का देण्यात आला आहे, तर लक्षात घ्या, एक मुख्य कामासाठी ती जात होती. म्हणजे शी वॉज वॉकिंग इन द चाम्स एलासिस म्हणजे मुख्य काम कोणतं होतं, ते ती चालत जात होती. आणि तिला अचानकपणे काय दिसलं, तर एका मोठ्या कामाच्या नंतर छोटं काम कोणतं घडलं. शी सॉ मॅडम फॉरेस्टियर, ती मॅडम फॉरेस्टियरला पाहायला गेली होती का, नाही. तर तिनं मॅडम फॉरेस्टियरला पाहिलं. शी सॉ मॅडम फॉरेस्टियर. लक्षात. तर याला आपण या ठिकाणी काय टेन्स या ठिकाणी काय असलं पाहिजे, जॉईनिंग आपल्याला कळाली पाहिजे. आणि टेन्स कसा एकानंतर दुसरा वापरला जातो हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. स्टील यंग अँड स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग. आणि आता ती कशी दिसत होती, तर स्टील यंग. आणखीनही मॅडम फॉरेस्टियर सुंदर होत्या.
स्टील ब्युटिफुल, सुंदर आणि तरुण आणि चार्मिंग होत्या, मनमोहक. मॅडम लॉझेल फेल्ट इमोशनल, आणि ॲट दॅट टाईम मॅडम लॉझेल वॉज व्हेरी अनहॅपी अँड शी फेल्ट इमोशनल. शुड शी स्पीक टू हर? येस ऑफकोर्स. अँड नाव दॅट शी हॅड पेड, आता कारण तिनं सगळे पैसे दिलेले होते, शी वूड टेल हर ऑल. वाय नॉट? का सांगावं, का सांगू नये असं तिला वाटत होतं. तिनं सगळं सांगायचं ठरवलं. शी डिसाइडेड टू टेल हर समथिंग अँड शी वेंट अप टू हर. गुड मॉर्निंग जॅनी. शी वेंट अप टू हर, आणि ती तिच्याकडे गेली आणि गुड मॉर्निंग जॅनी. द अदर ॲस्टॉनिश्ड टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलियरली to this common woman did not recognize her. She stammered. आणि the other astonished to be addressed so familiarly by this common woman. आणि परिचयानं या सामान्य स्त्रीनं तिला बोलावल्यामुळे ती थोडीशी आश्चर्यचकित झाली. शी ॲस्टॉनिश्ड, मॅडम फॉरेस्टियर ॲस्टॉनिश्ड टू बी ॲड्रेस्ड सम फॅमिलरली, कारण परिचित माणसानं आपल्याला या ठिकाणी जर बोलवलं. आता लक्षात घ्या, एखादा गरीब माणूस असतो आणि गरिबानं जर या ठिकाणी श्रीमंताला जर बोलवलं तर थोडंसं या ठिकाणी डिफरंट असतं. डिड नॉट रेकग्नाइज हर, आणि शी डिड नॉट रेकग्नाइज हर, तिने तिला ओळखलं नाही. शी स्टॅमर्ड, आणि ती थोडी अडखळली, स्टॅमर्ड झाली, थरथर कापली ती. आणि बट मॅडम आय डोंट नो, यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. आणि मॅडम फॉरेस्टियर टोल्ड दॅट शी डिडंट नो, यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक, तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे असं त्या म्हणाल्या. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. नो, आय एम मॅथल्डी लॉझेल. And at that time she told that she was a Mathilde Loisel. आणि ती म्हणाली मी Mathilde Loisel आहे. No, I am Mathilde Loisel. Her friend uttered a cry. Oh! And at that time Madame Forestier told that, oh, my poor Mathilde, how you have changed. Mathilde, तू एवढी कशी बदललीस? म्हणजे how she had changed. She asked her. Yes, I have had some hard times since I last saw you. मी तुम्हाला मागच्या वेळेस जसं पाहिलं होतं तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये अतिशय कठीण प्रसंग आला. I have had, it is a present perfect tense. I have had some hard time. कधीपासून पण? since I last saw you. आय लास्ट म्हणजे मागं मी तुम्हाला पाहिलं होतं तेव्हापासूनच माझ्या जीवनामध्ये कसा आला प्रसंग आलेला आहे. अँड मेनी मिझरीज, आणि आणखीन दुःख आले. अँड ऑल बिकॉज ऑफ यू, अँड ऑल दॅट हॅज हॅपन्ड बिकॉज ऑफ यू, कारण हे सगळं घडलं हे तुमच्यामुळं. मी? हाऊ कॅन दॅट बी? असं कसं काय असू शकतं? यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू वेअर टू द मिनिस्टरी पार्टी. यू रिमेंबर? आणि मॅडम मॅथल्डी आस्क्ड हर अँड टोल्ड हर, यू रिमेंबर, म्हणजे शी रिमेंबर्ड दॅट डायमंड नेकलेस दॅट शी हॅड लेंट हर टू वेअर टू द मिनिस्टरी पार्टी. तुम्हाला आठवतं आहे का की तुम्ही मला मिनिस्टरी पार्टीसाठी एक डायमंड उसना दिला होता आणि परिधान करण्यासाठी? यस, वेल, बरोबर आहे. वेल, आय लॉस्ट इट, आणि तो मी हरवला. शी लॉस्ट इट. And she told that she lost it. What do you mean? म्हणजे तुला काय म्हणायचं मग? You brought it back, आणि तू तर तो परत आणून दिलास, म्हणजे you refunded me. Yes, I brought you back another exactly like it. I brought you back. मी तुम्हाला तो परत केला, पण कसा? Another exactly like it. त्याच्यासारखाच दुसरा मी तुम्हाला परत केला. And it has taken us 10 years to pay for it. And it has taken, it is a simple past. It has taken, and it has taken, and it has taken. It is a present perfect tense. त्याला 10 वर्षे लागले. us, it has taken us 10 years, आणि 10 वर्षे लागले. कशासाठी पण? टू पे फॉर इट. आणि हा जो तुमचा डायमंड नेकलेस आम्ही घेतला होता ते परत करण्यासाठी आम्हाला 10 वर्षे लागले. इट वॉजंट इझी फॉर अस, अँड दॅट वॉजंट इझी फॉर अस, म्हणजे ती गोष्ट आमच्यासाठी सोपी नव्हती. दॅट वॉजंट इझी फॉर अस. वी हॅड व्हेरी लिटिल,
वी हॅड व्हेरी लिटिल, आणि आमच्याकडे पैसे कमी होते. म्हणजे दे हॅड व्हेरी लिटिल बट ॲट लास्ट इट इज ओव्हर. आणि आता ते संपलं आहे. इट वॉज ओव्हर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. आणि शी वॉज व्हेरी ग्लॅड नाव. Madam Forestier was stunned, and at that time when Madam Forestier heard that story, and that time she was stunned, and त्या सुन्न झाल्या. You say that you bought a diamond necklace to replace mine. You say, तू म्हणतेस that you bought a diamond necklace to replace mine. तुम्हाला तो डायमंड नेकलेस परत केलास. Yes, you didn't notice then. तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. They were very similar. आणि तो सारखाच होता. अँड शी स्माइल विथ अ प्राऊड अँड इनोसंट प्लेझर. अँड ॲट दॅट टाईम शी स्माइल्ड. आणि मॅडम फॉरेस्टियर स्माइल्ड ॲट विथ अ प्राऊड. अभिमानानं त्या थोड्याशा हसल्या. अँड इनोसंट प्लेझर, बट दॅट वॉज नॉट अ हॅपीनेस, दॅट वॉज अ इनोसंट प्लेझर. अतिशय निष्पाप अशा प्रकारचं हास्य, निष्पाप अशा प्रकारचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. मॅडम फॉरेस्टियर डीपली मूड, आणि थोड्याशा वळल्या. टूक बोथ हर हँड्स, आणि दोघीनं हातात घेतले. ओ माय पुअर मॅथेल्डे, ओ माय पुअर मॅथेल्डे, माइन वॉज ॲन इमिटेशन. माझी जी होती, माझा जो हार होता तो प्रतिकृती होता. माइन वॉज ॲन इमिटेशन, माइन वॉज नॉट अ रियल, माइन वॉज ॲन इमिटेशन. इट वॉज वर्थ 500 francs ॲट मोस्ट. आणि जवळजवळ त्याची किंमत फक्त किती होती? 500 फ्रँक्स होती. तर दिस स्टोरी हॅज टेकन ऑर ॲडॅप्टेड फ्रॉम द नेकलेस बाय गाय डी मॅनिस्पॅसंट. दिस स्टोरी हॅज रिटन बाय द मॅनिस्पॅसंट. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि यावरचा इंग्लिश वर्कशॉप आणि चिटचॅट ही पाहायला विसरू नका. आणि 9वीचे अनेक व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूबवर पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्ही लर्न इंग्लिश विथ पवार सर या चॅनलला भेट